आज आपण तुम्ही तुमच्या बायकोच्या आईवर म्हणजेच तुमच्या सासूवर छळाची केस दाखल करू शकता का? किंवा तुमची आई तुमच्या सासूवर छळाची केस दाखल करू शकते का? ह्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. कारण की अनेक वेळा काही संसार सासूमुळे म्हणजेच बायकोच्या आईमुळे मोडल्याचे आपल्याला अनेक केसमध्ये दिसून येत आहे. काही पुरुषांची म्हणणे असते की माझी बायको चांगली आहे, पण बायकोच्या आईने तिला संपर्क करून तिला माझ्या विरुद्ध भडकावलं आहे आणि त्यामुळे माझा संसार तुटलेला आहे. तर अनेक जण विचारतात की बायकोच्या आईविरुद्ध काही कारवाई करता येते का? तर आपल्याला पुढील कारवाई करता येईल. तर आतापर्यंत आपण डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमध्ये सेक्शन 2Q मध्ये कोणाविरुद्ध केस दाखल करायची याबद्दलचा काही मजकूर होता. यामध्ये काय होतं की केस दाखल करताना अगेन्स्ट एनी मेल अडल्ट मेंबर असा एक शब्द होता. आता अनेक वेळा असे कन्फ्यूज होत होते की फक्त मेल अडल्ट मेंबर आणि त्यांचे नातेवाईक असंच का लिहिलं आहे, मग नवऱ्याच्या सासूवरती केस करायची का प्रश्न निर्माण व्हायचा. त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये अनेक केसेस गेल्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये आर्ग्युमेंट झाल्या. मेल मेंबरबद्दलच कारवाई कशी करावी? हा कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 14चा भंग नाही का? पुरुषाविरुद्ध या कायद्यामध्ये केस करायची म्हटलेलं आहे, मग हा कायदा बरोबर आहे का? हा डोमेस्टिक व्हायलन्स हा कायदा घटनेला धरून आहे का? तर हिरल पी हरसोरा या 2016च्या सुप्रीम कोर्टच्या केसमध्ये सेक्शन 2Q मधला हा जो शब्द होता अडल्ट मेलबद्दल विरुद्ध जो केस दाखल करायचा जो क्लॉज होता तो सुप्रीम कोर्टाने तो पूर्णपणे उडवून टाकला, म्हणजेच स्ट्रक डाऊन केला आणि त्याच्या जागी एनी रिस्पॉन्डंट किंवा कुणाच्याही विरुद्ध म्हणजे वुमॅनच्याही विरुद्ध तुम्हाला केस दाखल करता येईल असा त्याचा अर्थ झालेला आहे. आता आपण अडल्ट वुमॅन सासू ननंद त्यांच्याविरुद्ध तुम्ही DVची केस दाखल करू शकता. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुमची आई ही आता तुमच्या बायकोच्या आईवरती केस दाखल करू शकते की या माझ्या सुनेची आई आमच्या घरी येऊन राहते, तिच्या मुलीला म्हणजेच तुमच्या सुनेला वाईट सांगते, भरवाभरवी करते, त्यामुळे तुमचा संसार मोडत असेल किंवा तुमच्या पत्नीची आई तुमच्या आईला टोमणे मारत असेल आणि तुमच्या आईचा छळ करत असेल, तर त्याही अनुषंगाने तुमची आई तुमच्या सासूवर छळाची केस करू शकते की ही महिला आमच्या सुनेला शिकवते, आम्हाला टोमणे मारते, आमचा मानसिक छळ करते, या गोष्टीला माझा मुलगा साक्षीदार आहे, तर हिच्यावरती कारवाई करण्यात यावी म्हणून केस दाखल करू शकता. तसेच त्यामध्ये तुमच्याकडे एखादा रेकॉर्डिंग असेल तरी दाखल करू शकता. आधी आपण अशी केस दाखल करू शकत नव्हतो. कोर्टाच्या निर्णयामुळे ह्या DV ॲक्ट फक्त पुरुषाविरुद्ध, पतीविरुद्ध, दिराविरुद्ध वापरला जात होता. तो आता फक्त यांच्याविरुद्ध वापरला जाता येणार नाही, तर आता आपण महिलाविरुद्ध ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करू शकतो आणि त्यामुळे आता तुम्ही तुमच्या पत्नीविरुद्ध सुद्धा DVची केस दाखल करू शकता. पण फक्त दाखल ही तुमची आई करू शकेल आणि तुमची बहीण देखील दाखल करू शकते. म्हणजेच तुम्ही तुमच्या पत्नीविरुद्ध आणि सासूच्या विरुद्ध तुम्ही केस दाखल करू शकता, पण ते दाखल कोण करेल हे मी तुम्हाला सांगितलं आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.